आय थिंक पुढच्या वर्षीपासून किंवा त्याच्या पुढच्या वर्षीपासून 5 दिवसाचा गणपती आम्ही करू. कारण 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये गणपती कधी आला आणि कधी गेला हेच कळत नाही. बिग बॉसच्या बाबतीत एक माझं ऑब्झर्वेशन आहे ना, सगळ्यांचं मी नाही त्यातली कढीला वाचली असं असतं. म्हणजे सगळ्याच म्हणतात मी नाही बघत, मी हे बिग बॉस काय, पण सगळे गुपचूप सगळे बघतात, सगळे फॉलो करतात. माझा थॉट हाच होता की मी नट म्हणून काम करीन, रोल्स माझे लोक बघतील, मी ऍक्टर म्हणून कसं आहे हे लोकांना कळेलच, पण मी माणूस म्हणून कसं आहे हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर रियालिटी शो हा याच एक माध्यम आहे. जनरली लोक 10 वर्ष इंडस्ट्रीत घालवल्यानंतर एखादा रेगेसारखा प्रोजेक्ट मिळतो. मला रेगेसारखा प्रोजेक्ट मिळाल्यानंतर जसे लोक 10 वर्ष इंडस्ट्रीत त्याच्या आधी घालवतात ते मला अनुभव सगळे त्या 10 वर्षांमध्ये आले. विदाऊट एनी सप्लिमेंट, म्हणजे नॉट इव्हन प्रोटीन शेक, बॉडी करायची पूर्ण प्युअर नॅचरल 6 पॅक्स करायचे मला, की ज्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा ना क्रिएटिन, ग्लुटामाइन, ना BCAA, ना तुझं व्हे प्रोटीन पण नाही. फिल्म किंवा टेलिव्हिजनवर कसं आहे, आता इथे पण समोर कॅमेरा आहे, इथे लाईट आहे, मग मला कधी कधी ऍक्टर समोर नसतो, त्याचे क्यू घ्यायला लागतात, क्यू देणारा कुठेतरी इकडे उभा असतो. सो ह्या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या नाटकात नसतात. त्यामुळे ऍक्टर बांधलेला नसतो. सो म्हणून ऍक्टर्स मीडियम म्हणतात प्लेला. सो त्याने मजा जास्त नाटकात काम करताना येते एखाद्या ऍक्टरला. आहे तू म्हणालीस तसं फिल्म आणि टेलिव्हिजन वरती तर लोकांनी बघितलेलंच असेल, पण मी स्वतःला जास्त नाटकाशी रिलेट करतो एक नट म्हणून, म्हणजे आर्टिस्ट म्हणून मला असं वाटतं की मी जास्त खोलून येतो स्टेज वरती. आणि प्रत्येक ऍक्टरचं ज्यांनी थिएटर केलंय त्याचं हेच म्हणणं असतं की स्टेज इज वेअर वी लिव्ह, म्हणजे तिथेच जगतो आम्ही. मंडळी नमस्कार, तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळ प्रीमियरमध्ये तुमचं स्वागत करते. खरं तर विविध कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं मी दर्शन घेते आणि तुमच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी घेऊन येते. आणि त्यासोबतच सामच्या स्टुडिओमध्ये देखील अनेक कलाकार येतात आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं छान गप्पाही होतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये दाखल झालेला आहे लोकप्रिय अभिनेता आरोह वेलणकर. त्याच्यासोबत आपण आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं गप्पा मारणार आहोत. आरोह, खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुलाही शुभेच्छा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा गणेशोत्सव सगळ्यांसाठी खूप भरभराटीचा, सुख समृद्धीचा जावो. येस, पण तुझ्याकडेही बाप्पा विराजमान असतात. मला वाटतं 1.5 दिवसांचा गणपती असतो, पण काय असतं ते, कारण अगदी कळतच नाही ना 1.5 दिवसांच्या गणपतीमध्ये बाप्पा आले आणि मग विसर्जन झालं लगेच. मी फॉर्मॅलिटीचा गणपती म्हणतो, आमच्याकडे फॉर्मॅलिटीचा गणपती. मी मागची अनेक वर्ष माझ्या आई वडिलांच्या मागे लागलो की आपण ऍटलिस्ट 5 दिवस तरी करूया. आणि मागची 2-3 वर्ष आम्ही खूप खूप मनापासून डेकोरेशन पण करतो. यावर्षी ते जास्त जाणवलं. तर मला वाटतं की आमची मुलं जशी मोठी होत आहेत तर आय थिंक पुढच्या वर्षीपासून किंवा त्याच्या पुढच्या वर्षीपासून 5 दिवसाचा गणपती आम्ही करू. कारण 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये गणपती कधी आला आणि कधी गेला हेच कळत नाही, पण मजा येते तरी. इट इज अन इव्हेंट आणि नातेवाईक भेटतात, मित्र भेटतात. असंच आपण पण किती दिवसांनी, महिन्यांनी असे भेटलोय. सो आज मी मुंबईत आलोय तर आता मुंबईतल्या माझ्या मित्रांची आणि त्यांच्या घरच्या बाप्पांचं दर्शन घेऊन मी जाईन. सो ही देवाणघेवाण आणि या भेटीगाठी होतात, छान वाटतं. आणि पुण्यातले गणपती बघतोस, कारण तू पुण्यात असतो. हो, म्हणजे काय, मग तिथे जाऊन विसर्जन मिरवणुकीला मागची अनेक वर्ष असं फिजिकली नाही गेलेलो, टीव्हीवरनच बघितलंय. पण मुलाला घेऊन किंवा त्याआधी मित्रांबरोबर एक रात्र जेव्हा गर्दी कमी असते तेव्हा देखावे बघायचे आणि मानाचे 5 गणपती करायचे, त्यांचं दर्शन घ्यायचं. बरोबर, ही प्रथा आहेच आहे. सो पुण्यामध्ये ते एक अजूनही मी म्हणेन की आहे. मुंबईला आलो तर लालबाग असेल किंवा महत्वाचे जे 4-5 आहेत त्याचं दर्शन जमेल तसं. सो हे पहिल्यापासून करत आलेलो आहे, आत्ताही करतो. मुलाला घेऊन आता इकडनं परत पुण्याला गेलो की तोच प्लॅन आहे. पण यंदाचा गणेशोत्सव खास आहे कारण तुझं नाटक आलेलं आहे. काहीच प्रयोग झाले पण खूप छान प्रतिसाद मिळतोय. आणि महापूर या मी महापूरला मलाही खूप आवडलं, कारण मला नाटकात आरोहला बघणं खूप ट्रीट होती ती. आणि तू ज्या पद्धतीची भूमिका करतोय खरं ते खूप चॅलेंजिंग आहे आणि तू उत्तम पद्धतीनं ते सादर करण्याचा प्रयत्न करतोय, तर हॅट्स ऑफ टू यू. पण त्याच्याबद्दल मला सांग ना, महापूरला मिळणारा रिस्पॉन्स असेल, कारण आधी एक असतं दडपण की आळेकरांचं नाटक आहे ते करतोय, कसं आवडेल की नाही लोकांना, कारण आधीही झालेलं आहे नाटक, तर त्या सगळ्या गोष्टी असतील. सो हे नाटक मागची अनेक वर्ष म्हणजे रवंथ चालला होता त्याचा की कधी करूया, कसं करूया. हे मी वाचलं होतं ऑलमोस्ट 15-16 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना. आणि तेव्हापासूनच हे डोक्यात होतं, कारण असा रोल एका ऍक्टरसाठी मला वाटतं फार कमी लिहिले असतील जी काय मी नाटकं वाचली आहेत, मला तरी नाही माहिती. सो हे करायचं तर डेफिनेटली होतंच. आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात ते जुळून आलं. मग ऋषी मनोहर दिग्दर्शक असेल, रेशम, मग दिलीप जोगळेकर, रेणुका दफ्तरदार, धीरेश प्रसाद, ही सगळी टीम जुळली. आणि त्याचे आता आमचे ऑलमोस्ट 10 शोज झाले, पुढचे 10 शोज ठरलेत.
आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात ॲटलिस्ट 50 शोज तरी त्याचे करावे असा आमचा मानस आहे. आणि हा एक मी म्हणेन की माझ्यासाठी एक्सरसाइजच आहे. तू म्हणालीस तसं फिल्म आणि टेलिव्हिजनवरती तर लोकांनी बघितलेलंच असेल, पण मी स्वतःला जास्त नाटकाशी रिलेट करतो एक नट म्हणून, म्हणजे आर्टिस्ट म्हणून मला असं वाटतं की मी जास्त खुलून येतो स्टेजवरती. आणि प्रत्येक ऍक्टरचं ज्यांनी थिएटर केलंय त्याचं हेच म्हणणं असतं की स्टेज इज वेअर वी लिव्ह, म्हणजे तिथेच जगतो आम्ही. त्यामुळे मी ऑलमोस्ट 6 वर्षांनी नाटक केलं, त्याचा आनंद आहेच. परत तू म्हणालीस तसं आळेकरांचं एक नाटक सीव्हीवर येणं याचा एक वेगळा आनंद आहे. आणि दडपण डेफिनेटली होतं, कारण हे तसं पाहायला गेलं तर लँडमार्क नाटकच म्हणायला पाहिजे. आळेकरांची जी 3 महत्वाची नाटकं समजली जातात त्यातलं एक नाटक आहे. आणि ओरिजिनल 2.5 तासाचं नाटक होतं, ते स्मार्टली एडिट करून आम्ही आता ते 1.5 तासाच्या मी म्हणेन की त्या एका दीर्घांक फॉर्मॅटमध्ये तर करतो. सो मजा येते. एक मी म्हणेन की एका प्रकारचा पेन्सिल शार्प आपण ठेवतो की नाही, तसा ऍक्टरसाठी मला तो एक रियाजचा जो एलिमेंट आहे तो एक नाटकामुळे होतो. एक चांगला प्रयोग करायला मिळतो, एक चांगलं नाटक करायला मिळतं. आणि ज्यांनी नाटक बघितलंय त्यांना सगळ्यांना आवडलंय. ज्यांनी आधीचं नाटक बघितलं होतं आणि आता हे रिव्हिजन बघतायत त्यांचं त्याच्यावरती काही वेगळं म्हणणं असतं की मला असं वाटतं आपण असं करायला पाहिजे होतं, किंवा असं झालं असतं तर बरं झालं असतं, किंवा मला हे आवडलं हे नाही आवडलं. पण मला वाटतं की ही प्रोसेसचा एक भाग आहे. आणि नाटक हे कवितेसारखं असतं. चांगलं नाटक ते ज्याला जसं वाटतं तसं ते वाटतं आणि तसंच ते घ्यायचं असतं. म्हणजे शब्दशः नाही कळलं किंवा ते नुसतं फील होणं महत्वाचं असतं. आणि आय थिंक ती एक पॉझिटिव्ह रिॲक्शन ओव्हरऑल सगळ्यांकडनंच येते की आम्हाला नाटक तुमचं फील झालं. सो 50 वर्ष जुनं नाटक आज 2025 मध्ये आम्हाला करायला मिळतंय. ओरिजिनल नाटक मोहन गोखले करायचे. सो ते आता नाही येत. आय थिंक त्यांना एक ट्रिब्यूटच म्हणायला पाहिजे. पण एक असतं ना की एक नव्याने सुरुवात केलेली गोष्ट आणि एक लिहून ठेवलेलं आहे ज्याच्या प्रयोगही झालेले आहेत, त्या गोष्टी करताना बऱ्याच गोष्टींची काळजीही घ्यावी लागते. तुम्ही महापूरच्या बाबतीत ती काळजी कोणत्या गोष्टींची घेतली? सो काळजी पहिली ही घेतली की आम्ही नव्याने काही त्याच्यात ऍडिशन नाही केली. सो ऋषीचं कौतुक आहे की त्यांनी ते स्मार्टली खूप छान एडिट केलं ओरिजिनल नाटक. आणि त्यानंतरचं जे एक ललित कला केंद्राच्या मुलांचं एक व्हर्जन आमच्याकडे होतं, त्याचा एक मी म्हणेन की मिश्रित एक नवीन एडिट त्याने केला. आणि आम्ही पहिली काळजी घेतली की ऍडिशन काही त्याच्यात करायची नाही. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारच्या ठोकताळ्यात अडकायचं नाही. की ज्यांनी आतापर्यंत आळेकरांची नाटकं पाहिली आहेत, बसवली आहेत, किंवा ज्यांनी फक्त आळेकरांचीच नाटकं केली आहेत, ह्यांचं एक आळेकरांच्या नाटकाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो होता त्याच्यात कुठल्याही प्रकारे न अडकता आळेकर सरांशीच बोलून आम्ही हे ठरवलं की आपण ह्याच्यात कशात अडकायचं नाही. आपल्याला आळेकरांचं नाटक कसं दिसतंय किंवा तुला कसं दिसतंय त्या दृष्टीने तू बसव. सो त्यांनी आय थिंक त्याची विजन या नाटकामध्ये पूर्णपणे पोर्ट्रे केलेली. आणि आय थिंक जर नाटक लिहिलं चांगलं असेल ना, त्याला जर चांगल्या गोष्टींची जोड मिळाली तर ते चांगलंच होतं. सो मला वाटतं तशी स्पेसिफिक काळजी म्हणशील तर महत्वाची आम्ही एवढीच घेतली की आपल्याला ह्याच्यात नव्याने काही ऍड नाही करायचं. जे आहे तेच आपल्याला आपल्या पद्धतीने मांडायचं. सो हेच आम्ही केलंय. आणि त्याच्यात चॅलेंज हाच होता की कारण ते 50 वर्ष आधी लिहिलेलं नाटक आहे, ते मराठी, त्यावेळेसचं सगळं त्या कॅरेक्टरचं भावविश्व, तो सगळा इमोशनल ग्राफ किंवा त्यावेळेचे रेफरन्सेस हे सगळे अवगत करणं थोडं कठीण होतं. पण आय थिंक ते चांगलं लिहिलं असल्यामुळे त्या प्रोसेसमध्ये 1.5 महिन्याच्या ते आपोआप अंगवळणी पडत गेलं. आणि ती टीम पण एकदम छान झालेली, त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. ते विविध कॅरेक्टर्स ज्या पद्धतीने प्रत्येक कलाकार सादर करतो. पण नाटकामुळे कलाकार म्हणून आत्मविश्वास खूप वाढतो का? खूप. कारण एक वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात. लाईव्ह परफॉर्मन्स आहे. कसं माहितीये का, नाटक एवढं टेक्निकल मीडियम नाहीये. म्हणजे आता नाटक एकदा सुरू झालं की मी काही करू शकतो. मला जर वाटलं एक नट म्हणून किंवा कुठल्याही ऍक्टरला तर तो काही बोलू शकतो, काही करू शकतो. असं करत नाहीत, करायला नाही पाहिजे. पण म्हणायचा मुद्दा काय, तो एक मुक्त माध्यम आहे. इट इज नॉट टेक्निकल पर से. फिल्म किंवा टेलिव्हिजनवर कसं आहे, आता इथे पण समोर कॅमेरा आहे, इथे लाईट आहे. मग मला कधी कधी ऍक्टर समोर नसतो, त्याचे क्यू घ्यायला लागतात. क्यू देणारा कुठेतरी इकडे उभा असतो. सो ह्या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या नाटकात नसतात. त्यामुळे ऍक्टर बांधलेला नसतो. सो म्हणून ऍक्टर्स मीडियम म्हणतात प्लेला. सो त्याने मजा जास्त नाटकात काम करताना येते एखाद्या ऍक्टरला, असं आहे. आणि फिल्म इज मोर टेक्निकल, म्हणजे त्याच्यामध्ये टेक्निक जास्त आहे. सो डेफिनेटली त्याचा फायदा होतोच. आणि
तू बघशील तर नाटकातनं काम करून जे पुढे ऍक्टर म्हणून प्रोफेशनली सिनेमा मग ऍड्स किंवा टेलिव्हिजन करतात, त्यांचा एक अप्रोच, त्यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत, विचार करण्याची पद्धत, वागायची पद्धत एक डिस्टिंक्टली वेगळी असते. आणि आय थिंक ते एक थिएटरमधनच येतं. सो इट्स वर्कशॉप येतो एका ऍक्टरचा. म्हणजे मला बरेचदा आता लोक विचारतात की मला इंडस्ट्रीत यायचंय किंवा मग मी काय करू. मी त्यांना हेच सांगतो की तुम्ही नाटक करा. त्याच्यासारखा दुसरा ट्रेनिंग एक्सरसाइज वर्कशॉप किंवा क्रॅश कोर्स नसू शकतो. मग त्याचा फॉर्मॅट काय असू शकतो, एकांकिका करा, दीर्घांक करा, 2 अंकी रेग्युलर नाटक करा, स्पर्धा करा, तुम्ही काही करा, पण नाटक केल्याने ऍक्टर तयार होतो. असं प्रत्येक प्रयोगानंतर ती प्रोसेस हळूहळू मला वाटतं अजून प्रत्येक प्रयोगात चांगलं काहीतरी सापडत जातं. म्हणजे दिग्दर्शक तुम्हाला पहिले 5 शो तयार करतो आणि मग नंतरच्या शोज मध्ये तुम्ही जर त्याला प्रामाणिक असाल तर तुम्हाला प्रत्येक शो मध्ये काही ना काहीतरी नवीन वेगळं 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 सापडत जातं. म्हणून त्याला प्रयोग आपण म्हणतो. नाटकाचा प्रयोग असतो म्हणून त्याला प्रयोग म्हणतात. त्यातली ती मजा वेगळी असते. पण आजही आरोह बेलणकर म्हटल्यावर रेगे आठवतोच. आणि तुला वाटतं रेगे सारखं आणखीन काहीतरी पुन्हा एकदा घडावं? म्हणजे फनरलमध्ये बरेच कामं केली. मी खूप लकी समजतो स्वतःला की पहिलाच प्रोजेक्ट मला इतका चांगला मिळाला. त्यामुळे स्वतःसाठीच एक बेंचमार्क सेट झाला की चांगला प्रोजेक्ट काय असतो किंवा फिल्म चांगली कशी करायला पाहिजे. तर मला वाटतं रेगे सारखी करायला पाहिजे किंवा फनरल सारखी करायला पाहिजे. सो हे 2 मी म्हणेन की माझ्या आयुष्यातले खूप चांगले जवळचे लँडमार्क प्रोजेक्ट्स आहेत ऍक्टर म्हणून. आणि त्याच्यासारखी कामं डेफिनेटली आलीच पाहिजेत. आता एक खूप मोठी फिल्म आमची येऊ घातली आहे, तर ती कधी रिलीज होईल माहित नाही. वीर दौडले 7 महेश सरांनी डिरेक्ट केलेली. सो असे चांगले चांगले प्रोजेक्ट डेफिनेटली वाटत राहतात. आणि ऍक्टर्स आम्ही सगळे हावरट असतो. आम्हाला असे प्रोजेक्ट्स आणि असे रोल्स हवेच असतात. सो डेफिनेटली येस. असं आता मी तरी नाटक आणि ह्याच्या पुढचं पण मी एक नाटकच मोठं करणार आहे. सो ते झाल्यानंतर येस, जर ऑर्गॅनिकली काही घडलं तर डेफिनेटली. पण या सगळ्यामध्ये एक वेगळाच शो केलास तू, रियालिटी शो केलास, बिग बॉस केलास तू. तुला वाटलं असं काहीतरी तुला? मला कधीच आयुष्यात वाटलं नव्हतं की ज्या प्रकारचा माणूस मी आहे की मी कधी बिग बॉस करीन. पण ते मी केलं आणि एकदा नाही 2दा केलं. पहिल्यांदा मला असं वाटलं की ओके काहीतरी एक लाईफ एक्सपिरियन्स घ्यावा आपण, करून बघू. दुसऱ्यांदा खूप चांगले पैसे देत होते म्हणून करून बघू. सो दोन्ही मी त्यातले ट्रायआउट्स करून बघितले आणि माझ्यासाठी मी म्हणेन की चांगलंच झालं ते. तो सगळ्यात पॉप्युलर शो टेलिव्हिजनवरचा. सो मी ऐकून आहे की परत आता येणार आहे लवकरच पुढचा सीझन. कधी ते नाही माहिती. मला वाटतं हिंदी बिग बॉस आता सुरू आहे, त्याच्यानंतर सुरू आहे का आता हिंदी बिग बॉस सुरू आहे. तर मला असं वाटतं हिंदी नंतर येण्याची शक्यता आहे, कारण मागच्या सीझन मध्ये लवकर वाइंड अप झालं हिंदीमुळे. खूप इंटरेस्टिंग आणि खूप स्किलफुली क्राफ्ट केलेला शो आहे. म्हणजे ब्रिलियंटली रन करतात एंडेमोलचे आणि चॅनलचे लोक. त्यांना हॅट्स ऑफच केलं पाहिजे. आणि खूप अवघड शो आहे पार्टिसिपंट्स करता. तो एक लाईफ एक्सपिरियन्स आहे. आणि तो कितीही बिग बॉसच्या बाबतीत एक माझं ऑब्झर्वेशन आहे ना, सगळ्यांचं मी नाही त्यातली कडीला वाचली असं असतं. म्हणजे सगळ्याच म्हणतात मी नाही बघत, मी हे बिग बॉस काय. पण सगळे गुपचूप सगळे बघतात, सगळे फॉलो करतात. आणि ते कसं आहे, एकदा तुम्ही बघायला लागलात ना की मग ते सुटत नाही. मग ती चटक लागते, मग तो सीझन अख्खा बघितला जातो. पण ते आत गेल्यावर पण ती चटक लागते, कारण एवढे कॅमेरे सतत त्या पहिले एक आठवडाभर असतं, पहिले एक आठवडाभर दडपण असतं. तुम्हाला बघता एकदम असं ओव्हरवेल्मिंग वाटतं. पण नंतर तुम्ही युज टू होऊन जाता. मग एका पॉइंटला माईक कॅमेरा याचं काही तुम्ही मग तसेच राहायला लागतं. पण मी म्हटलं तसं चॅलेंजिंग शो आहे तो. आणि खूप तुम्ही जर माझा थॉट हाच होता की मी नट म्हणून काम करीन, रोल्स माझे लोक बघतील. मी ऍक्टर म्हणून कसं आहे हे लोकांना कळेलच, पण मी माणूस म्हणून कसं आहे हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर रियालिटी शो हा याचं एक माध्यम आहे. सो मी हा एक थॉट डोक्यात ठेवून त्या शो मध्ये गेलो 2 वेळेला. दुसऱ्यांदा पैसे पण चांगले मिळाले, ते महत्वाचं आहे ना. पण तुझं स्ट्रगल काय आहे आरव? म्हणजे तुला फार स्ट्रगल करावं लागलंय का इथपर्यंत पोहोचायला? कारण रेगे नंतर पटापट कामही मिळत गेली किंवा काही वर्षात. इनफॅक्ट माझा पूर्ण उलट आहे. तुला माहितीये का, रेगे नंतर जास्त स्ट्रगल केलं मी. म्हणजे मी कधीही एकतर मला घरनं कुठल्याही प्रकारची बॅकग्राऊंड नाही. मी एका मध्यमवर्गीय, मी म्हणेन की त्या मनाने स्टेबल एका कुटुंबातनं येतो, पण कुठल्याही इंडस्ट्रीचं दूरपर्यंत काही कोणाला संबंध नाही. सो जे काही मी आहे ते सेल्फ मेडच आहे. माझ्या वडिलांनी किंवा कोणी मला कधी कुठल्या प्रकारे बॅकिंग केलं नाही किंवा कुठली माझी फिल्म प्रोड्यूस केली नाही किंवा काय मला अशी आर्थिकदृष्ट्या मदत केली नाही. हो, त्यांनी मला कधी चणचण भासू दिली नाही आर्थिकदृष्ट्या, ज्याच्यासाठी आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू देम. इनफॅक्ट माझी वाईफ पण, मी म्हणेन की शी हॅज ऑलवेज बीन देअर टू सपोर्ट मी इमोशनली, फायनान्शियली.
पण मी अगदी वाहत म्हणजे इंजिनिअरिंग करत असताना हे करायचं नाही, मग वेगळं काहीतरी करून बघू म्हणून नाटकात काम करायला सुरुवात केली. मग त्याच्यात एकांकिका स्पर्धांमध्ये बरीच बक्षिसं मिळाली. त्याच्यातनं मग पहिलाच प्रोजेक्ट रेगे मिळाला. प्रवीण तरडे आमचे पुरुषोत्तमचेच ॲल्युमनस असल्यामुळे त्यांनी बघितलं, मग ऑडिशन, मग रेगे. आणि रेगे पहिलाच प्रोजेक्ट सुपरहिट झाला. पण जनरली काय होतं, लोक इथपर्यंत पोचायच्या आधी 8-10 वर्ष साधारण स्ट्रगल करतात. माझ्या केसमध्ये काय झालं, पहिलाच प्रोजेक्ट रेगे मिळाला आणि त्याच्यानंतर मग मला खरी इंडस्ट्री कशी असते, खरी इंडस्ट्री का. मग त्यानंतर रेगे नंतर 2 मोठे प्रोजेक्ट्स माझे शेल्फ झाले, जे प्रत्येक नटाच्या आयुष्यात होतं. सो मग त्यानंतर मी म्हणेन की मागच्या 10 वर्षात रेगे नंतर मी जास्त इंडस्ट्री बघितली, मला इंडस्ट्री कळली आणि माझं स्ट्रगल ऍक्च्युली रेगे नंतर सुरू झाला. आता ह्याला स्ट्रगल म्हणायचं का याला काय म्हणायचं आय डोंट नो. पण मी म्हणेन की जनरली लोक 10 वर्ष इंडस्ट्रीत घालवल्यानंतर एखादा रेगेसारखा प्रोजेक्ट मिळतो. मला रेगेसारखा प्रोजेक्ट मिळाल्यानंतर जसे लोक 10 वर्ष इंडस्ट्रीत त्याच्या आधी घालवतात, ते मला अनुभव सगळे त्या 10 वर्षांमध्ये आले. सो मी म्हणेन की माझी जर्नी ही फायटिंग विथ सेल्फ अशीच आहे. म्हणजे मी पहिल्यापासून स्वतःशीच कॉम्पीट करत आलोय आणि माझा जो स्ट्रगल आहे तो इंटरनल जास्त आहे एक्सटर्नल पेक्षा. सो मी म्हणेन की मी लकी आहे की मला पहिलाच प्रोजेक्ट, ऑब्व्हियसली तोही लक इज ऑल्सो बॅक्ड बाय सम फॅक्टर्स. मी वेड्यासारखा तेव्हा म्हणजे अगदी सगळं धाब्यावर बसून की एका बाकावर झोपीन पण मला हेच करायचं असं ह्याच्यात मी नाटक करत होतो. त्याच्यात मला ते मिळालं. आणि काय त्यानंतर आता 7-8 फिल्म झाल्या, बिग बॉस झाले, 2 सीझन, व्यावसायिक नाटकात आता मी महापूर करतोय, नाटक तर करतोच आहे. सो अशी एक इंटरेस्टिंग जर्नी आहे. म्हणजे मी म्हणेन की थोडी वेगळी आहे आणि लोकांना, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना नाही माहिती आहे त्यांना असं वाटतं की अरे आरोह एका वेल ऑफ स्पेसमधनं येतो, स्टेबल ह्याच्यातनं येतो, त्यामुळे त्याच्या आयुष्यात मे बी स्ट्रगल नसेल. पण असं नाही आहे. इनफॅक्ट माझ्याही किंवा कोणाच्याही आयुष्यात प्रत्येकाची जर्नी वेगळी वेगळी असते. प्रत्येक आपापल्या परीने स्ट्रगल करत असतो. तसा हा माझा एक वेगळाच प्रवास आहे. पण नव्यानं त्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर इंडस्ट्रीकडनं सपोर्ट मिळणं ते महत्वाचं असतं. तर तुला तसा सपोर्ट होता का? तुझे काही चांगले वाईट अनुभव असे? वाईट अनुभव तर खूप आहेत, चांगले अनुभव खूप आहेत. मी म्हटलं तसं की इंडस्ट्री आहे नाही तशी खूप ट्रान्झॅक्शनल जागा आहे. म्हणजे इथे मी म्हणेन की इट इज मोर ट्रान्झॅक्शनल दॅन इमोशनल. म्हणजे तुम्ही नॉर्मल खऱ्या आयुष्यात जसे मित्र बनवता किंवा खऱ्या आयुष्यात जसे तुम्हाला अनुभव येतात त्याच्या अगदी इथे वेगळ्या पद्धतीचे मी म्हणेन थोडे ट्रान्झॅक्शनल अनुभव जास्त येतात. म्हणजे इंडस्ट्रीतले नातेसंबंध हे जास्त गिव्ह अँड टेक मध्ये जास्त आहेत असं माझं ऑब्झर्वेशन आहे. इट इज मोर दॅन गिव्ह अँड टेक, की मला तुझ्याकडनं काय मिळतंय, तुला माझ्याकडनं काय मिळतंय आणि आपण कसे एकमेकांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकतो. त्याच्यात पण खरे मित्र सापडणं आहेत ना, 100% सापडतात. आणि प्रत्येक जण मी म्हटलं तसं आपापल्या परीने प्रवास करत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला जशी जशी कोणाला फुलं मिळतात, कोणाला दगड, कोणाला काटे, ते आपापल्या परीने चालू असतं. आणि चांगले वाईट अनुभव खूप आहेत. वाईट अनुभवांविषयी नको बोलायला आपण, पण चांगले अनुभव खूप आहेत. मी म्हटलं तसं रेगेची प्रोसेस, फनरलची प्रोसेस, त्याला मिळालेले अवॉर्ड्स, किंवा मी म्हणेन की जे वाईट अनुभव आले ते पण शिकण्यासारखेच होते. म्हणजे मी स्वतःला नेहमी सांगतो, इनफॅक्ट प्रत्येक नटाने स्वतःला सांगितलं पाहिजे की जे काय घडतं ते चांगल्यासाठी घडतं. सो मे बी जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं आणि मे बी रेगेपेक्षा काहीतरी मोठं माझ्यासाठी वाढून ठेवलंय का म्हणून. आणि कसं असतं इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही जॉबमध्ये तर त्याची माहिती असणं फार महत्वाचं आहे ना. तर माझ्या केसमध्ये की मीच स्वतःचा गाईड होतो. मला कोणी असा गॉडफादर नव्हता किंवा कोणी शिकवायला किंवा सांगायला नव्हतं तू असं कर किंवा तसं कर. सो तसे अनुभव मला येत गेले. 4 वाईट अनुभव आल्यानंतर 5व्यांदा माणूस कसा शहाणा होतो, शिकतो त्याच्यातनं. कॉन्ट्रॅक्ट्स असतील, मग प्रोजेक्ट्स असतील, स्क्रिप्ट्स असतील, लोकांशी कसं वागायचं बोलायचं हे असेल. सो इट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स. त्याच्यातही तू सकारात्मक अप्रोच ठेवला 100%. अत्यंत महत्त्वाचं. आणि दुसरं आय थिंक एज्युकेशनने पण खूप फरक पडतो. आज मी बिझनेस करता करता ह्या सगळ्या गोष्टी करतो ना, त्यामुळे माझ्याकडे एक फॉलबॅक किंवा म्हणेन इमोशनली जास्त रिकामेपणा भरून काढण्यासाठी खूप एक चांगली स्टेबल गोष्ट आहे. पण या क्षेत्रात असताना फायनान्शियल एक बॅकअप असणं गरजेचं आहे. काहीतरी बॅकअप म्हणण्यापेक्षा म्हणेन आय थिंक कोविड नंतर मला हे जाणवलेलं आहे की यू शुड हॅव अन ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम. आणि तो प्रत्येकाने आपापल्या परीने शिकावा. मी आज माझ्या जेवढ्या मित्रमैत्रिणींना इंडस्ट्रीत भेटतो, जेव्हा अशा काही सिरियस गप्पा होतात, त्यांना हेच सांगतो की तुम्ही थोडं डायव्हर्सिफाय करा. फक्त ऍक्टिंग किंवा फक्त रायटिंग, फक्त दिग्दर्शन करून नाही चालणार.
प्रत्येकाकडे काही काही स्किल असते. कोणी जर्मन शिकलेलं असतं, कोणी चांगलं पेंटिंग करतं, कोणी काय स्कल्पचर करतं. तो बघितलं मी आता काल का परवाच बघितलं राकेश बापट, तो आता स्कल्पचर करतो प्रॉपर आणि त्यांनी वर्कशॉप घेतला मूर्त्या आणि हे. सो आय थिंक इट्स अ व्हेरी गुड थिंग राईट, आणि असं करायला पाहिजे. सो डेफिनेटली त्यांनी जास्त फायदा कुठे होतो माहितीये का, आय थिंक मोर दॅन फायनान्स. जेव्हा तुम्ही काम करत नाहीये ना तेव्हा एका चांगल्या इमोशनल आणि मेंटल स्पेसमध्ये राहण्यासाठी त्याचा जास्त फायदा होतो. नाहीतर तुम्ही जेव्हा काम करत नसता, बिझी नसता, शूट करत नसता, तेव्हा तुमच्या डोक्यात जे विचार येत राहतात त्यांनी जी तो एक जो तो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आय थिंक मोर दॅन मनी ऍस्पेक्ट. ती इमोशनल आणि मेंटल स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी आय थिंक काहीतरी एक ऍडिशनल असणं आयुष्यात फार गरजेचं आहे, जे लकीली माझ्या आयुष्यात आहे. आणि मागच्या वर्षी तर तू डायरेक्ट बॉलिवूडमध्ये एंट्री केलीस. आरव, इतकं छान प्रोजेक्ट, आणि म्हणजे ताकदीची भूमिका पण, किंवा त्याची जी स्क्रिप्ट होती, ज्या पद्धतीची स्टोरी टेलिंग होती, चंदू चॅम्पियन विषयी सुंदर सिनेमा होता तो, मला खूप आवडला. आणि परत मी म्हटलं तसं फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल. साजिद नडियाडवाला सारखा प्रोड्युसर, कबीर खान सारखा डिरेक्टर, आणि मी म्हणेन की मला आवडलं असतं जर अजून सीन्स असते, मला सीन होते, माझा प्रेझेन्स जास्त होता त्या फिल्ममध्ये. आणि थोडं कदाचित आत्ता असं बघून लोकांना ओळखू पण येणार नाही, अरे हा कुठे होता फिल्ममध्ये, कारण की त्याच्यात मी इतका वेगळा दिसतो कम्प्लीट. सो विच इज ऑल्सो गुड. सो एक खूपच सुंदर होतं ते सगळं, ज्या प्रकारे तिथे आर्टिस्टना ट्रीट करतात, त्यांची प्रोसेस, सेटवरची शांतता, आणि स्केलच ग्रँड आहे ना पूर्ण, म्हणजे बजेटपासून सगळंच अगदी तिकडे मोठं असतं. सो छान वाटलं मला. पण हिंदीसाठी त्यानंतरही म्हणजे ऑडिशन्स देत असतोस? हो, सगळेच देतात, तशा मीही देतो, ऍडच्या देतो, फिल्मच्या देतो, वेब सिरीजच्या देतो. पण मी म्हटलं तसं सध्या मला नाटक करायला जास्त आवडेल, आणि बघू जसं काय काय घडेल पुढच्या वर्षी. मे बी काहीतरी छान ह्याच्यापेक्षा मोठं नक्की येईल. पण तू केलेलं नाटक किंवा या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात होण्याआधी एकांकिका असतील, बऱ्याच गोष्टी, त्या सगळ्या आठवणी, त्याच्यामध्ये एखादं काम असतं आपण केलेलं, तेव्हा जाणवतं की आता आपण काहीतरी पुढे आणखीन छान करू शकतोय. एक भूमिका किंवा एखादं नाटक किंवा एकांकिका करत असताना तेव्हा काय आठवतं की हे केलं होतं मी आणि ते फार कमालीचं झालं होतं, लोकांनी खूप छान अप्रिशिएट केलं होतं त्या गोष्टीला? मला असं खूप वाटतं आता, कारण की मला 10 वर्ष झाली, म्हणजे रेगे रिलीज झाल्यापासून मी इंडस्ट्रीत आहे असं पण म्हटलं तर 10 वर्ष मला झाली इंडस्ट्रीमध्ये. मला असं नेहमी वाटतं की मी कॉलेजमध्ये असताना स्वतःला जास्त टॅलेंटेड वाटतो आत्तापेक्षा. मला असं कधी कधी वाटतं की मे बी आपण त्यावेळेला जास्त पॅशनेट होतो का, त्यावेळेला आपण जास्त ऑप्टिमिस्टिक होतो का, त्यावेळेला जास्त मेहनती होतो का, त्यावेळेला आपण जास्त आपल्यात ती जास्त आग होती का आजच्या मे बी, असं मला कधी कधी विचार करताना खूप वाटतं. आणि जे पहिलं मला पुरुषोत्तमला अवॉर्ड मिळालं होतं एकांकिकेसाठी, केशवराव दाते, आय थिंक तो प्रयोग किंवा ते जे काम माझ्याकडनं झालं होतं ना, तसं काम मला परत कधीतरी करायचं. आय थिंक तू महापूर बघितलं असेल, त्याच्यातही मला मजा येते काम करताना. पण आय थिंक दॅट इज स्टील नॉट माय बेस्ट. आय एम स्टील सर्चिंग फॉर दॅट वन रोल और दॅट वन मोमेंट. हा, ती भूक भागलेली नाही. सो ते आय थिंक शोधतोय, आणि ते मी कायमच शोधत राहीन. मला माहिती आहे माझा स्वभाव असा आहे, आणि आय थिंक प्रत्येक ऍक्टरचा तसंच असतो की ती भूक सतत लागतच असते आणि ती कधीच भागली जाऊ नये, असं मला वाटतं. की असंच वाटत राहिलं पाहिजे मला सतत की मी जे आता मागे केलं त्याच्यापेक्षा अजून छान काहीतरी मला करायचंय, आणि ते मी शोधतोय आणि कायमच शोधत राहीन. आणि फिटनेसची आवड कुठे? कारण आम्ही अनेकदा तुझ्या सोशल मीडियावर तुझे शर्टलेस पिक्चर्स बघत असतो जिम मधले, आणि पण तू फिटनेस तो ठेवलेला आहे कलाकार म्हणून. मला आवडतं, म्हणजे मला आवडतं, दॅट इज द ओनली रिझन. मला आवडतं माझं असं, आणि छान लीन मला देवाने फिजिक दिली आहे, तर ती छान तशीच लीन राहावी याच्याकरता मी प्रयत्न करतो. आता मला ऑलमोस्ट 12 वर्ष झाली मी व्यायाम करतोय, आणि सध्या एका खूप चांगल्या झोनमध्ये आहे मी आता 2 फोटोशूट्स करीन या वर्षाच्या शेवटी काहीतरी, त्याच्यासाठी मी करतोय तयारी स्वतःसाठीच. मला काय असं हे नाहीये की कोणाला दाखवायचं किंवा असं नाही, स्वतःच मी असं काही ठरवलंय, टार्गेट्स ठेवलेत की मी मला यावर्षी ठरवलंय की आता विदाउट एनी सप्लिमेंट, म्हणजे नॉट इवन प्रोटीन शेक, बॉडी करायची पूर्ण प्युअर नॅचरल 6 पॅक्स करायचे मला, की ज्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा ना क्रिएटिन, ग्लुटामाइन, ना BCAA, ना तुझं व्हे प्रोटीन पण नाही, विदाउट टेकिंग एनी फॉर्म ऑफ आर्टिफिशियल, प्युअरली नॅचरल सोर्सेस करून मला एक तगडी
फिजिक करायची. आणि त्यानंतर तू एखादं गाणं किंवा काहीतरी फिल्म कर ज्याच्यामध्ये ती एंट्री असेल ना. आता हा इंटरव्ह्यू जे लोक बघतील तर थोडासा स्ट्रगल करून संपर्क साधा आरोहला, कारण त्याचे 6 पॅक्स ऑन द वे आहेत. ते आहेत आत्ताही. ओके. फक्त मी आता कसं ठरवलंय की माझा स्वभावच आहे ना, मला इन्सेंटिव्ह लागतो. जोपर्यंत मला असं टार्गेट येत नाही किंवा असं काही येत नाही ना तोपर्यंत ते असं होत नाही. सो मी आता स्वतःला असं ठेवलं की 1.5 महिन्यात मी रेगे पण होऊ शकतो आणि 1.5 महिन्यात मी असा बाप रिप्ट आणि 6 पॅक्स असा पण करू शकतो. सो तो अंदाज साधारण आता मला आलाय आणि तसं मी स्वतःला आत्ता ठेवतोय की कोणी जर मला पटकन आत्ता सांगितलं की ओके 1.5 महिन्यात तुझ्याकडे आणि आपल्याला अशी फिजिक करायची तर मी तशी फिजिक करू शकतो. अशा ह्यानी मी ग्रूम करतो. पण मला वाटतं ज्यांना फिटनेसची आवड आहे ना त्यांना मोटिवेशन आणि म्हणजे प्रेरणा मिळते आपल्याला ज्या पद्धतीनं की कोणतेही काम करण्याची जी पॅशन असते ना त्यांच्यात भरभरून असते. तर मला वाटतं तीही तुझ्यात ती आहे. त्याच्यामुळे तू फिटनेसकडे असेल किंवा कलाकार म्हणून त्या गोष्टीचं डिसिप्लिन जे आपण म्हणतो शिस्त ती मेंटेन आहे. मुळात पॅशन खूप आहे ग प्रेरणा. तुला माहितीये का मी या बाबतीत खरंच वेडा आहे. म्हणजे माझ्या घरचे पण मला म्हणतात की थोडासा तू ॲबनॉर्मल आहेस आणि मीही मान्य करतो की या बाबतीत मी थोडा ॲबनॉर्मल आहे. म्हणजे एखादी गोष्ट करायची तर मग मी त्याच्यात पूर्ण इतका वाहून जातो कम्प्लीट की मग मला काही बाकीचं दुसरं सुचत नाही. एक चांगली पण आहे आणि वाईट पण गोष्ट आहे. सो आय थिंक ती पॅशन आणि ते कन्व्हिक्शन जर असेल ना तुमच्यामध्ये तर तुम्ही काही करू शकता. म्हणजे मी खरंच आय थिंक दॅट इज द ओनली ड्रायव्हिंग फोर्स इन माय लाईफ आता. आणि त्याच पॅशनमुळे तू महापूर या नाटकातली जी भूमिका करतोय ती अतिशय त्याला छान फीडबॅक मिळतोय, रिस्पॉन्स मिळतोय. सो ज्यांनी बघितलं नाही त्यांनी प्लीज बघायला या. आमचे पुण्यात आता पुढचे शोज आहेत, नाशिकला आहेत, मुंबईतही आहेत. आम्ही रेग्युलरली आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरनं कळवत असतो. पुढचा आमचा 13 सप्टेंबरला पुण्यात शो आहे. सो जे कोण असतील त्यांनी प्लीज बघायला या. नक्कीच बघते. खूप खूप शुभेच्छा तुला या सगळ्या गोष्टींसाठी, नाटकासाठी आणि वेळात वेळ काढून तू गणेशोत्सवाच्या निमित्तानं स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू प्रेरणा. आणि तुम्ही मला बोलवलं आज आपण इतकी छान मुलाखत केली. सगळ्यांना तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना परत एकदा माझ्याकडनं गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.